एकीकडे खासदार हेमंत गोडसे वर्षा निवासस्थानावर सातत्याने येत आहेत, तर दुसरीकडे हेमंत गोडसे हे ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत अशी चर्चा आहे। त्यासाठी कारण ठरलं ते ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा गौप्यस्फोट। सिन्नरमध्ये ठाकरे गटाचा संवाद मेळावा झाला, त्यात त्यांनी हे वक्तव्य केलंय। गोडसेंची 3 माणसं आपल्याकडे आली आणि पदरात घ्या म्हणाली असा दावा त्यांनी केलाय। तर महायुतीकडनं नाशिकच्या जागेचा तिढा कायम असतानाच बडगुजर यांचं हे वक्तव्य चर्चेत आलंय। म्हटलं आता तिकडची पतंग कटलेली आहे, इकडे काही करता येईल का? म्हटलं इकडची वेळ निघून गेली आहे आणि आदरणीय उद्धव साहेबांनी यापूर्वी सांगितलेलं आहे की जे गेलेत त्यांना परत पुन्हा प्रवेश नाही। त्यामुळे तुम्ही तुमचं राजकारणापलीकडे जाऊन तुम्ही आता शांत बसावं आणि आमच्या उमेदवाराला मदत करावी अशी विनंती केली। कधी भेटले ते तुम्हाला? कालच 12:30 वाजता। कोण होते, काय होते? त्यांच्या जवळ निकटवर्ती आबा बोराडे म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली 2-3-4 लोक आले होते। आता पुढे काय? आता त्यांनी म्हटलं तर आहेत पुढे, म्हणजे आता ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत गोडसे? नाही, त्यांची तिकडची पतंग कटलेली आहे, त्यांनी राजाभाऊला मदत करावी, त्यांनी आता राजाभाऊंना मदत करावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।